यंदा अमरनाथ वैष्णोदेवी यात्रेचा योग जुळून आला. भूके को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी. बालतालवरून अथक परिश्रम करून घेतलेलं बर्फानी बाबाचं दर्शन असो किंवा रात्रभर रांगेत उभं राहून घेतलेलं माता वैष्णोदेवीचं दर्शन असो, एक मनाला सुखावून जातं, काहीतरी बळ देऊन जातं. यानंतर आम्ही गेलो ते थेट अमृतसर गोल्डन टेम्पल येथे. हे मंदिर पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. नंतर आम्ही गेलो पंजाबचा सर्वात जुना आणि प्रसिद्ध धाबा केसरदा धाबा येथे. खूप काय ऐकलं होतं या धाब्याबद्दल मित्रांनो, आणि जायचा योग आला. आम्ही मागवलं होतं त्यांची स्पेशल दाल मखनी विथ तडका आणि पालक पनीर आणि लच्छा पराठा. तुम्ही बघू शकता खूप पराठ्याला तेल आहे, तेल नाही सॉरी तूप आहे. भरपूर तुपाचा वापर केलेला आहे यांनी. गरम आहे पराठा खूप. आपण पहिल्यांदा ट्राय करूया पनीर सोबत. पालक पनीर विथ लच्छा पराठा. खरंच एकदम पंजाबी स्टाईलचा हा पालक पनीर आहे. वेगळी टेस्ट आहे. आता टेस्ट करूया आपण डाळीबरोबर. गरम आहे खूप. दाल तडका. एक नंबर. जास्त स्पायसी नाही आहे. तुपाचा भरपूर वापर आहे. मसाल्यांची पूर्ण हे होते. पनीर बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट पनीर आहे. छान आहे एकदम. खरंच छान. आवडलं जेवण. मस्त. 100 वर्ष जुनं हे हॉटेल आहे मित्रांनो. 100 वर्षापेक्षा जास्त काळ झालं आहे. खूप गरम आहे अजूनही डाळ. बोटं चाटावीत अशी हा दाल तडका. खरंच भारी. तुम्ही कधी अमृतसरला आला तर केसरदा धाबा नक्की एकदा ट्राय करा. स्थानिक खवय्यांची आणि पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. संध्याकाळी तुम्ही आलात तर 15 ते 20 मिनटात किंवा अर्धा तासापर्यंत वेटिंग करावी लागू शकते. बाकी जेवण छान आहे एकदम. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोचलो ज्ञान दी लस्सी, द वर्ल्ड फेमस. हे सुद्धा 100 वर्ष जुनं हॉटेल आहे मित्रांनो. बघू शकता क्रीम आणि मक्खन दोन्ही टाकलेलं आहे. खरं भारी लस्सी एकदम. एक ग्लास पिला तर पूर्ण तृप्त झाल्याची जाणीव होईल तुम्हाला. नंतर आम्ही पोचलो जालियनवाला बाग येथे आणि वेदनेनं ऊत भरून आलं. 13 एप्रिल 1919 रोजी रॉलेट ॲक्ट विरुद्धच्या सभेसाठी जमलेल्या लोकांवर झालेला बेछूट गोळीबार जनरल डायरने केलेला. तो इतिहासाच्या खुणा अजूनही जिवंत आहेत इथल्या भिंतींवर. सरदार उधम सिंगांनी त्यांचा घेतलेला बदला थोडा सुखावून जातो आपल्याला. त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलेलं आहे.